आज या ठिकाणी आपल्याला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाचा या ठिकाणी आपल्या बुद्धीनं जेवढा जमेल तेवढा त्या ठिकाणी अर्थ पाहण्याची आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अभंगामध्ये आज पहिलाच दिवस म्हणून पहिलाच अभंग आपण निवडलेला आहे. तर पहिला अभंग, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी गेल्या हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जेव्हा वेगो करी वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर पहिल्या अभंगामध्ये संत सम्राट श्री ज्ञानोबाराय आपणाला काय शिकवितात ते आपण बघू. म्हणून या अभंगामध्ये माऊली द्वार सांगायला लागले आणि देवाची द्वारी, द्वार म्हणजे दरवाजा, आणि देवाकडे जाण्याचा दरवाजा कोणता आहे तर नरदेह आहे. आपणा सर्वांना नरदेह भेटलाय म्हणून आपण भाग्यवान आहोत. किती भाग्यवान आहोत तर खूप त्या ठिकाणी बहुता सुकृती नरदेह लादला. आपण भाग्यवान आहोत कारण नरदेह भेटलाय आणि ह्या नरदेहानं ईश्वराची प्राप्ती करून घेता येते. इथून देवाकडे जाता येतं. कुठून? या नरदेहाला साधन, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने मनुष्य देहाचे ज्ञाने. मनुष्य देहाच्या ज्ञानानं आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत जाता येतं. म्हणून याला देवाचं द्वार म्हटलेले, कारण इथून जाता येतं. म्हणून आपण भाग्यवान आहोत. म्हणून स्वतःला कधीच हीन दिन समजू नये. का तर आपण भाग्यवान आहोत. किती भाग्यवान आहोत की खूप अशा प्रकारचं आपल्याला महान या देहाची प्राप्ती झाली की ज्या देहाच्या प्राप्तीला स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करायला लागले. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवनमुक्त. कारण देवाच्या नामस्मरण करून आम्ही जीवनमुक्त होऊ. कारण देवाची प्राप्ती झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होत नाही. आणि देवाला सोडून आपण जे जे प्रयत्न करतो ते सगळं दुःखरूप आहे. कारण प्रपंचामध्ये दुःखाला सोडून काहीच नाही. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार. कारण संसारात काय सर्व दुःख आहे आणि जीवाला सर्व सुख पाहिजे. कोणतं सुख पाहिजे? सर्व सुख पाहिजे. म्हणजे न संपणार सुख पाहिजे. तो प्रयत्न करायला लागलाय सुखाचे, पण त्याला मिळायला लागलं काय? दुःख. दुःख. म्हणून सर्वांना अनुभव. म्हणून आमचे गुरुवर्य श्री बापूराव महाराज परतूरकर, जे परमश्रेष्ठ रंगनाथ महाराज परभणीकर यांचे शिष्य, की जे काही रंगनाथ महाराज यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये की ज्यांना प्रति ज्ञानेश्वर अशा प्रकारची उपमा आहे, त्यांना हे अध्यात्म ज्ञान त्या काळामध्ये पोहोचलं. आणि त्यांचेच या ठिकाणी परम शिष्य असणारे श्री बापूराव महाराज परतूरकर यांच्या सानिध्यामध्ये जे काही थोडंफार समजा या ठिकाणी लक्षात आलं ते आपण सांगण्याचा थोडाफार प्रयत्न करू. कारण आपणाला माहिती आहे की महाराज सांगत असते आमचे गुरुवर्य की सर्वात महत्वाचा अनुभव आहे. आपला अनुभव प्रबळ आहे आणि आपल्या अनुभवाचं संतांनी सांगितलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे जग बदलणार आहे, मग आपला अनुभव नाही का? आता शरीर बदललं नाही का? मग किती बाऱ्या बदलला? देह बदलायला लागला. कारण पूर्वीचा नाही हा देह. पूर्वीचा आहे का? कारण तरुण पण आताच आहे का पूर्वीच आहे?
आताच आहे. कारण पूर्वी आपण नव्हतो का तरुण नव्हतो? तरुण नव्हतो. कारण शरीराचा बदल व्हावा लागला आणि शरीराचा बदल होत असताना सुद्धा आपला बदल होत नाही आपल्याला माहिती. ऐसा हसवणे अनुभव. आणि म्हणजेच या शरीराहून आणि या नासवान पदार्थाहून आपण वेगळे आहोत. म्हणून हे पिंड काय आणि ब्रह्मांड काय. म्हणून हरिपाठात सांगितलं की पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी वसारा हरिविन सारा व्यर्थ ब्रह्मा. कारण हरी मुख्य आहे. पिंड म्हणजे शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे हे सर्व काही ब्रह्मलोकापर्यंत जे जे असन ते सर्व हे ब्रह्मांड आलं याच्यामध्ये. हे सर्व कसं आहे तर पंचभूतापासून झालेले. पंचभूत म्हणजे पंच म्हणजे पाच आणि हे भूत म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश. हे शास्त्राने सांगितलंय आणि शास्त्रानं जे आहे तेच सांगितलं. म्हणून शास्त्र कसं आहे महत्वाचं आहे आणि शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण शास्त्र आपल्या हिताच आहे आणि म्हणून शास्त्राचं ऐकलं पाहिजे. ज्ञानोबराय सुद्धा या ठिकाणी आपल्याला शास्त्र सांगायला लागले, शहाणपणा आपल्याला शिकवायला लागले. कारण नरदेहातला जीव हा बुद्धीमुळे त्याला शहाणपणा प्राप्त करून घेता येतो. कारण आपल्याला बुद्धी दिलेली आणि त्या बुद्धीनं आपल्याला विचार करता येतो. खरं आणि खोटं याची निवडानिवड करता येते आणि खरं काय आणि खोटं काय जेव्हा कळन तेव्हा आपण खोट्यात रमणार नाहीत. मग जे जे अनुभवाला यायला लागलं ते खरं आहे का खोटं हे आपल्याला माहित नाही का. आपण आपल्या बुद्धीचा वापर करीत नाहीत. बुद्धी नाही का वापर करीत नाहीत. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सकळ सिद्धी. बुद्धी असून बुद्धीसारखं वैभव नाही. म्हणून जगातली कोणतीच वस्तू महत्वाची नाही. आपली बुद्धी महत्वाची. ती बुद्धी आपल्याला ईश्वरानं दिलेली. म्हणून आपण खूप महत्वाच्या जागी आलो आणि त्या बुद्धीनं आपल्याला परमात्माची प्राप्ती करून घेता येते. किंवा जे दिसायला लागलं ते सगळं खोटं आहे असं ठरवता येत. बुद्धी नाही का? बुद्धी आहे. परंतु बुद्धीचा उपयोग आपण आपल्यासाठी करावा. ह्या बुद्धीनं सांसारिक वस्तू जमा करणं हा काही शहाणपणा नाही. कारण सांसारिक वस्तू जमा करणं हे काही बुद्धीचं शहाणपण नाही. कारण बुद्धीनं खरं ध्यानात घेते हे बुद्धीचं शहाणपण. कारण अन्य नाही तुझे आणि अशा जागी आपण आलो. म्हणून नरदेह खूप महत्वाचं आहे. शास्त्रामध्ये नरदेहाचं खूप वर्णन केलेलं आहे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवच किती नरदेहाचं महत्व त्या ठिकाणी वर्णन केलं की नरदेह इतका महत्वाचा आहे. आणि ते नरदेह आयुष्य कमी कमी व्हायला लागलं. दररोज आयुष्य कसं व्हायला लागलं कमी कमी व्हायला लागलं. आपल्याला वाटतं की इकडं आता जमायला लागलं. आता जमायला लागलं का बिघडायला लागलं आणि याच्याकडे ध्यानच नाही. कारण या ठिकाणी आपल्याला राहायचंय पण कौरक्रास. हे आयुष्य गेल्यावर हे शरीर पडणार आहे. जसं दिव्यातलं तेल संपायला लागलं तसं देहातलं आयुष्य पण काय व्हावं लागलं संपायला लागलं. म्हणून आयुष्य जात आहे पहा. आणि तेल संपलं म्हणजे दिवा येणारे आयुष्य संपलं की या ठिकाणी ह्या शरीराला फुकून द्यावं लागलं. आणि असा कोणाचा अनुभव नाही. हे कोणाला माहित नाही. याच्यामध्ये आयुष्य आहे किती महत्वाचे. आणि म्हणून आयुष्य इतकं महत्वाचं आहे. म्हणून एकनाथ महाराजांना 23व्या अध्यायात सांगितलं की नरदेहाचं आयुष्य किती महत्वाचं. एक क्षण सुद्धा कोटी सोन्याच्या राशी दिल्या तरी सुद्धा एक क्षण आयुष्य काळा करून परत मागविता येत नाही. इतकं त्या ठिकाणी आयुष्याचं मोल आहे. आपल्याला दुसऱ्याच कशामुळे तरी त्या ठिकाणी आपल्याला महत्व वाटायला लागलं. त्याला महत्व द्यायला लागलो आणि कशात तरी गुतायला आणि तिकडच या ठिकाणी आपण आपलं धन्यता मानायला लागलो. परंतु त्याला धन्यता देऊ नये.
कारण नाथ महाराज म्हणते की नरदेहाचे आयुष्य जाणं न लगे देता कोटी सुवर्ण. कोटी सोन्याच्या राशी जरी गेल्या तर नरदेहाचं आयुष्य परत क्षणभर सुद्धा मिळत नाही. अशा नरदेहाच्या ठिकाणी आपण आलो, अशा जागेवर आपण आलो. म्हणून खूप अशा प्रकारची महत्वाची जागा आहे. म्हणून इथं येऊन ह्या द्वारामध्ये आलो. हे द्वार म्हणजे दरवाजा, देवाची. आता देवाच्या द्वारी कोण म्हणले की देवाकडे जाता येतं इथूनच. दुसरं कोणतं शरीर असं पण देवाकडे जाता येत नाही. इथं संसार करता येणार नाही, पण देव कळून घेता येतो. संसार करायची जागा ही नाही, पण परमार्थ करायची जागा हीच आहे. इथं आपल्याला संसार नाही करता येणार नीट, आहे की नाही. गध्यासारखं स्वस्थ राहता येईल का? नाही राहता येणार. पण इथं देव लक्षात घेता येईल का? नाही घेता येतो. इतर देहातल्या जीवाला शक्ती आहे तशी शक्ती आहे का आपल्याला? गध्यानं जर एक लात मारली तर एखादा दात राहील का आपला? एखादा तरी राहील, नाही राह. आणि किती ताकद त्याच्यामध्ये. आंघोळ करीत नाही पण सुगंध येतो अंगात, सदृढ आहे. आणि इतर देहातले जीव कसे आहेत तर त्याला संसार करायसाठी शरीर सदृढ आहे. आणि मनुष्य देहातल्या जीवाला शक्ती तितकी नाही. आणि मनुष्य देहातलं हे शरीर घाण आहे. आपण त्याला छान करायला लागलो का ते छान आहे? छान करायला लागलो ते घाण आहे. कारण रव रव दुर्गंधी रे आमंगळ तिचा बांधा स्मरे ते हरिहरा शरण जाई गोविंदा परे दे मदलसा सोहम जो जो रे बाळा. कारण रोमा रोमातून घाण आहे शरीराच्या. सर्व शरीरातून काय वाहती? घाण वाहते. इतर देहातले शरीर चांगले, गायीचा देह पवित्र आहे आणि नरदेह अशा प्रकारचं आहे. परंतु इथं देवाचं भजन करता येतं. गायीचा देह पवित्र असला तरी पण पवित्र ज्ञान दिलं होतं का? म्हणून हा देह अपवित्र जरी असला पण देवाचं भजन करण्याच्या कामी आहे. इथं येऊन आपण देवाचं भजन करणं, देवाला कळून घेणं, देव प्राप्तीसाठी उपयोग करणं. संसार मिळविला तरी राहत नाही आणि तो काही जीवाला सुख देत नाही आणि संसार सोडावा लागतो. देह सुद्धा आपला नाही तर मग बाकीचे आपले आहेत का? कारण जीव आपल्याला, देह आपल्याला सोडून जातो एक दिवस. सोडतो का नाही देह? हा. मग पहिलं शरीर गेलं का नाही आणि आता हाय ते जाणार आहे का असंच राहणार आहे? मग बदल त्या ठिकाणी आपल्याला आवडत नाही पण स्वीकारावा लागतो. आता म्हातारपण आवडून घ्यालो का आवडायला लागलं? आवडून घ्यावं लागलं. आवडून घ्या. आता ज्याला आलं त्याला येऊ द्या, पण ज्याला नाही आलं त्यानं येऊ देऊ नका. पहा, जेवढं जमन तेवढं जमवा. होय लक्ष्मणराव, जमत असलं तर जमवा. जमन का? नाही जमणार. कारण हे हातात नाही ना. आता खोटं हातात नाही का खरं हातात नाही? आपण कशामुळे बेजार आहे? खोटं हातात यावा याच्यामुळे बेजार आहे. आता खोट कळाल्यावर यांना घ्यायचं काम आहे का बेजार व्हायचं काम आहे का? कारण ते खोट आहे असं कळालं नाही आणि म्हणून आपण परिश्रम करायला लागलो, चिंता करायला लागलो, त्याच्या प्राप्तीच्या इच्छा करायला लागलो, मनामध्ये रोष निर्माण व्हायला लागला, दुःख व्हायला लागलं. आपलं कळलं नाही हे खरं आहे का खोटं आहे. आणि साधू संतांना हेच सांगितलं, हरिपाठ काय साधा नाही. हरिपाठी आले सर्व मार्ग. झाला हरिपाठ बोलणं येथून. हरिपाठ झाल्यावर पुन्हा काही बोलायचं राहत नाही. महाराजांनी सांगितलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ सांगायसाठी अवतार घेतला. कोणी? ज्ञानेश्वर महाराज.
कारण कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग, सगळे मार्ग हरिपाठामध्ये. म्हणून हरिपाठ साधा नाही. आपण त्याचा अर्थ पाहून तशा प्रकारचं लक्षात घ्यायचं. कारण हरिपाठात सांगितलं व्यवहार लटकाय. कसा आहे व्यवहार? लटका व्यवहार, सर्व हा संसार. पण लटका वाटायला का खरा वाटायला लागला? खरा वाटल्यामुळंच आपल्याला त्याचा नाद लागलाय. आणि खोट कळालं की नाद लागत नाही. आता स्वप्नामधल्या वस्तूच्या आपण नादी आहेत का नादी नाहीत? कुठे जागे झालो. म्हणून आपण तिथल्या वस्तूचा नाद नव्हता का आपल्याला? स्वप्नातल्या घराचा कुठं? स्वप्नामध्ये. हा, इथं नाही. बरोबर. स्वप्नात कोणत्या घराचा? ह्या घराचा का त्या घराचा? स्वप्नातल्या घराचा स्वप्नात नाद होता. पण जागा झाल्यावर ते राहिलं नाही. तिथल्या वस्तूविषयी ममत्व होतं, तिथल्या आप्तविष्टा मित्राविषयी ममत्व होतं. ते माझे मी वाटत होतं, तिथला देह सुद्धा मी वाटायचं, तिथले सगळं काही माझं वाटायचं. पण जागा झाल्यावर आपण म्हणलो की ते खोटं होतं, लगेच सोडून दिलं डोक्यात. कारण ठेवलंच नाही डोक्यात ते. का? तर ते इथं राहिलं नाही ना. मग तशा प्रकारचा प्रपंच सुद्धा तसाच आहे. ज्ञानोबराय सांगते, स्वप्नीचे जेले जाईना रया. जाग झाल्यावर स्वप्नातलं जसं त्या ठिकाणी राहत नाही, तसा हा प्रपंच सुद्धा विचार केल्यावर तसाच आहे. किती खोटा आहे? तितकाच खोटा आहे, स्वप्नासारखाच. म्हणून म्हणले की लटिका व्यवहार सर्व हा. म्हणून नादी लागू नको. रायाच्या मध्ये रावात लागल. सावली राहू दे, पण सावली संग उड्या मारू नको. तिला सोडता येणार नाही, पण तिला धरता येणार नाही. म्हणून हा प्रपंच हाताला येईल का? नाही. कारण खोट हाताला येत नाही, खोट्याला सोडता येत नसतं, खोट्याला धरता येत नसतं. पण खोट ओळखिल्यावर परेशानी होत नसते, दुःख होत नसतं. हा प्रपंच खोटा आहे असं ओळखून आपल्याला खरं ध्यानात घ्यायला काही अडचण नाही. कारण आपल्याकडे शस्त्र आहे. आपण पाहिलं कोणतं आहे? बुद्धीच. किती महत्वाच्या जागेवर आलो. म्हणून या ठिकाणी इथं येऊन आपल्याला काहीच अडचण नाही. कशाची? लक्षात घेण्याची. परमार्थ करायला अडचण नाही आणि संसार करायला कोणाला बी अडचण आहे. सगळे अडचणीत आहेत. कारण कोणाला संसार करता नाही आला. संसारात सगळ्याला काय भेटलं? दुःख भेटलं. ज्ञानेश्वर महाराज सांगते, ब्रह्मदेव दुःखी. कोण? इथले सोडा आमदार, खासदार, पंतप्रधान कोणी असते तर ते दुःखी आहेत. नवल नाही. ब्रह्मदेव दुःखी, इंद्र सुद्धा दुःखी. कैसी थोरिवेचा मानू पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. काय त्याची थोरवी ब्रह्मदेवाची? त्याला मान आहे, पितामह म्हणते त्याला. परंतु कैसा थोरवीचा मान पाहे पा, सृष्टी बीजाचा, त्याच्यापासून सगळं निर्माण झालं. कारण ब्रह्मदेवानं सगळं निर्माण केलं. पण पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. पुनरावृत्ती चुकली का त्याला? येणं जाणं चुकलं का? ब्रह्मदेवाला चुकलं नाही. म्हणून या ठिकाणी येणं जाणं सोपं असतं काय? येणं जाणं म्हणजे जन्म आणि मृत्यू. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे अजिती. म्हणून जीव घ्याला शरण गेला विठोसी. किती बाऱ्या जन्मायचं, किती बाऱ्या मारायचं, किती वेळा जन्म झाला, किती वेळा त्या ठिकाणी शरीर सोडणं धरणं काय सोपं आहे काय? घर सोडणं काय सांगू, गर्भीची यातना. गर्भामध्ये काय यातना झाल्या? प्रत्येक देह घेताना गर्भवास आणि शरीर सोडताना पुन्हा सोपं आहे काय? शरीर धरणं, शरीर सोडणं, गाडी धरणं, गाडी सोडणं सोपं नाही राव. म्हणून माणसं म्हणते की डायरेक्ट गाडी धरा,
उतरायचं आणि बसायचं नका. इथं उतरा आणि तिथं बसा आणि पुन्हा 6 महिने धरा आणि उचला. बरोबर आहे का? गाडी कशी पाहिजे? डायरेक्ट 1 घंटा लेट. परंतु कसं पाहिजे? इथून ते पुन्हा थेट. हा, थेट लगे इथून पुन्हाच. आहे का नाही? गाडी डायरेक्टच पाहिजे ना. उतरायचं आणि बसायचं म्हणल्यावर किती परेशानी. मग तशा प्रकारचं आपल्याला गाडी जर उतरा बसायचं त्या ठिकाणी आपल्याला त्रास होतो. ह्या देहातून जायनं आणि येणं काय सोपं आहे का? हा देह सोडायचा आहे आणि पुन्हा दुसरा धरायचा आहे. इथं जमा केलं पुन्हा त्या देहात आपल्या काम येते नाही. इथला पैसा इतका मोठा येईन ना सांग नाही, येईन का नाही सांग. हा, इथलं काय सांग येत नाही. धन मिळवणी. हा, सांगे नाही रे लंगोटी. लंगोटी सुद्धा कामी संघ येत नाही. कोटी धन मिळव परंतु संघ येणार नाही. जे संघ येणार नाही का त्याचाच जास्त नाद लागलाय. कोणला? जीवाला. कारण तो नादी आहे, पण खोट्याच्या का खऱ्याच्या. पण ज्याच्या नादी ते खरे का खोटे आधी ओळखावून मग नादी लावा हुशार. कारण ओळखील का? ओळखीलच नाही. बरं खोटं नाही का? आपला अनुभव आहे. कोणतं शरीर राहत, कोणाचा संसार राहिला आणि कोणाला काही संगण्यात पाहिलं का? कोणी काही नेला असलं तर सांगा. कोणी संघ कोणाला काही नेता येत नाही. परंतु सगळे जे आपलं नाही, जे खरं नाही त्याच्यामध्ये गुंतले. गुंतवलो या संसार आहे का? कशामध्ये गुंतले? जे आपलं नाही, जे माझं नाही, जे मी नाही, जे खरं नाही. म्हणून ह्या प्रपंचाचा आपला काही काळापुरता संबंध आहे. काही काळापुरता. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. म्हणून या ठिकाणी परमार्थ करा आणि हे ध्यानात घ्या असं संतांची शिकवण आहे. आणि ही शिकवण हिला माध्यम आहे हे कीर्तन प्रवचन. परंतु महाराज लोकांना याचा वापर व्यवहारासाठी केला. आपला बिझनेस समजिला, याच्यातून काहीतरी कमाई करावं अशा प्रकारचं माध्यम त्याने ह्या प्रवचनाला कीर्तनाला केलं. याच्यामुळं परमार्थाचा सत्यनाश ह्याच लोकांनी केला. कोणी केला? परमार्थिक लोकांनाच केला, ज्याला खरा परमार्थ कळाला नाही. आणि व्यवहार गोळा करायसाठी त्याने हे समज केलं. आणि याच्यामुळं जे सामान्य जनतेपर्यंत साधू संतांचं बोलणं पोहोचायचं होतं, विचार पोहोचायचे होते, तर हे आडवे आले लोक. म्हणून अशा प्रकारचं हे माध्यम जे काही परमार्थाचं, कारण परमार्थ खूप वाढलेला दिसायला लागलाय, पण डेकोरेशन वाढलं आहे की नाही. महाराज लोकांच्या किमती वाढल्या, त्याचं आता वर्णन हे ते सुरू झाले. सप्ताहानं देवाचे वर्णन कमी झाले, त्याच्या त्या कला दाखविणं, राग रागिण्या हे सुरू झाले. देवाचं सांगणं कमी झालं, हेवे देवे वाढले. खरा परमार्थ बाजूलाच राहिला. कारण ही शिकवण आपल्याला ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची जी शिकवण आहे की ज्या शिकवणीनं ते जरी आपल्यात आज नसले, ज्ञानोबाराय समाधीस्थ आहेत आज बी, तुकोबाराय वैकुंठाला गेले, परंतु त्यांची शिकवण आज बी गाथा रूपानं, ज्ञानेश्वरी रूपानं, विचार रूपानं जिवंत आहे. पण आपल्यापर्यंत यायला हे माध्यम आहेत ना, हे अडचण करायला. याच्यामुळं अशा प्रकारचं निर्मळ अंतकरणानं परमार्थ केला. थोडे परी निके, थोडं करावं पण शुद्ध भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला दोरी नाही. नाहीतर पटात एक आणि पोटात एक, बोलायचं एक करायचं एक असं नाही. किती त्या ठिकाणी आपण या ठिकाणी लोकांना आपण चांगले असं दाखायचा प्रयत्न केला तरी पण ईश्वर अंतर्यामी, त्याला आपण कसे सर्व काही कळत असतं. म्हणून या ठिकाणी प्रामाणिकपणानं आपण या ठिकाणी जर राहिलो, ईश्वर सुद्धा त्याचे फळ आपल्याला देत असतो. म्हणून हा संतांचा बोध आहे, संतांचा मार्ग आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी जो कोणी अशा प्रकारचा त्या ठिकाणी दांभिकता किंवा काहीतरी मोबदला घेत असन, काहीतरी लौकिक मिळवित असन,
काहीतरी आशा धरून त्या ठिकाणी परमार्थ करीत असन तर त्याला त्याची शिक्षा त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण अशा प्रकारचा दिव्य बोध आपण तृप्त होऊन की जनतेपर्यंत जेवढा होईल तेवढा, कारण आपल्याच्यानं काही होत नसतं, हे साधू संतच करून घ्यायला लागले, आपण कोण सांगणार आहे? कारण आपण त्या याच्यामध्ये आलो, त्यांचं या ठिकाणी ज्ञान, त्यांचा बोध आपल्याला मिळायला लागला, हेच या ठिकाणी आपण भाग्यवान आहोत. आणि या साधू संताचा ते कोणाला तरी निमित्त करून या जनतेपर्यंत पोहोचत असते. म्हणून आपण या ठिकाणी चांगल्या कामाला निमित्त झालं पाहिजे. निमित्त म्हणजे निमित्त कोणी होत असतं, निमित्ताचं काय नसतं, परंतु वाईट कामाला निमित्त होऊ नये, चांगल्या कामाला निमित्त झालं पाहिजे. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर महाराज जे बोध सांगायला लागले तर ते बोध हरिपाठातला आहे आणि विशेष महत्वाचं आहे. कारण याच्यावर किती जरी बोललं तरी आपले अल्पमती अल्प आयुष्य, याच्यावर त्यांना जे सांगायचं ते काय आपल्याला सांगता येणार नाही. कारण आपण काय ज्ञानी नाहीत, ते ज्ञानेश्वर आहेत आणि तुम्ही आम्ही अज्ञानेश्वर आहेत. ते कसं आहे, त्यांची मती कशी आहे, बुद्धी कशी आहे, महान आहे, तीक्ष्ण आहे. आपण कसे आहेत तर संसारात वापरू वापरू आपली बुद्धी बोथट झाली आणि त्यांची बुद्धी तीक्ष्ण आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायचं, परंतु त्यांनाच त्या ठिकाणी त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांचा त्या ठिकाणी असा प्रकारचा बोध आपण सांगण्याचा थोडंफार प्रयत्न करू शकतो. आणि आपल्याला थोडं जरी त्यांचं कळालं तरी आपलं कल्याण होत असत. समुद्रामध्ये खूप पाणी असतं, एखादा तलाव आहे त्याच्यामध्ये खूप अशा प्रकारचं आपण पाहतो की आपला नाथसागर की संभाजीनगरचा खूप पाणी आहे त्याच्यामध्ये, पण तेवढं आपल्याला प्यायचं नाही, आपली तहान किती पाण्याने जात असते. तशा प्रकारचं या ठिकाणी संताजवळ खूप अमुक अशा प्रकारचं ज्ञान आहे, पण तेवढं त्या ठिकाणी आपण थोडं जरी शुद्ध भावनेनं आपण लक्षात घेतलं तर आपलं त्या ठिकाणी त्याचं काम होत असतं, जो घेईन त्याचं. म्हणून हे सगळे द्वार साधू संतांचे खुले आणि आपल्याला सुद्धा या अभंगातून माऊलीनं सांगितलं. म्हणून काय सांगायला लागले, देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता क्षण शब्दाचा अर्थ काय, आता आयुष्यात एक क्षणच आहे हो, कवा शिक चाललं मेळ लागत नाही. तुमचं वय किती सांगा, कमी अधिक 45, एखादं वर्ष कमी अधिक असलं आपण धरून घेऊ 45 वर्ष. आता 45 वर्ष कसे गेले, पाच मागं फिरून पाठीमागं जर पाहिलं तर वाटतं की आता लग्न झालं होतं आणि आता मी शाळेत गेलतो आणि आता आम्ही खेळत होतो. म्हणजे कसे आयुष्य किती गेलं, कसं गेलं हे काही सांगता येत नाही. किती आयुष्याला अशा प्रकारचं वेग आहे आणि म्हणून काहीच लक्षात येत नाही. आयुष्य किती पटपट पटपट चाललं आणि म्हणून राहिलेलं आयुष्य कशा प्रकार जाईन हे काय सांगता येत नाही. किती राहिले तेही सांगता येत नाही. म्हणून सगळे निश्चिंत आहेत, त्यांना वाटतं आपलं मरणच नाही का, हे शरीर सोडायचे. कोणतं शरीर, जे आपण धरलेलं आहे ते. म्हणून आयुष्य किती आहे, क्षणभर आहे, क्षणभर आयुष्य. आणि असं जर पाहिलं तर ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या मानानं आपलं आयुष्य किती, क्षणभरच आहे ना. कारण ब्रह्मदेवाची एक रात्र किती, ब्रह्मदेवाला आयुष्य सहस्त्र युग, 1000 युग 4 वेळेस गेले, एक दिवस 1000 युग 4 वेळेस गेले तर एक रात्र. असं त्या ठिकाणी अहोरात्र त्याची आशा आहे. आणि म्हणून त्या मानानं आपला एक त्याचा एक क्षण म्हणजे आपलं 100 वर्ष. देवाचे द्वारी क्षण. म्हणून आयुष्य किती काय, त्या आयुष्यामध्ये पुन्हा किती त्या ठिकाणी काम आहेत. बऱ्याच काही गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत, बऱ्याच काही करायचे राहिलेले आहेत आणि तेच ध्यानात ठेवतं, हे करायचं ते करायचं ते करायचं, हे सोयला पोरं सोयला
घर सोयीला लाव, शेती सोयीला लाव, धंदा व्यवसाय नोकरी समजा बरोबर कर. आणि एवढं सगळं बरोबर झालं आणि एवढं बरोबर करता करता याचं आयुष्य संपलं. आता सगळं जरी बरोबर झालं होत नाही, समजा संसार कोणाचा बरोबर होत नाही, सोयीचा होत नाही, करायचा प्रयत्न काही सोडित नाही, टिकून टिकून झाला बी बरोबर पण करण्या सगळं आयुष्य जात. आणि आता सोयीला आलेला संसारामध्ये राहायचं तर याला आता घराच्या बाहेर काढायचा टाइम झाला. जमलं का बिघड. आता याच मन घट्ट झालेलं असतं. आता शिकता आपलं आता सोयीला लागलं. आता सगळं काही घर दार झाले, मुलं बाळ नातू पंतू झाले, आता समजा काही बरोबर झालं आणि आता राहायचं तर आता घराच्या बाहेर वाचणार आहे का नाही, पुन्हा कुत्र होऊन यावं लागेल का नाही, कुठं जन्म घेणे लागे वासण्याच्या संधी तिथंच भाकरी घाला पण. हा आणि म्हणून लक्षात घ्यायचं. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की देखा मगर बडगा नाही देखा. लक्षात घ्यायचं की आपल्याला या ठिकाणी समजूत बरोबर आलीच पाहिजे संतांच्या संगतीमध्ये. कारण संतांच्या संगतीत ह्या गोष्टीचा उकल होत असतो. आणि इतर लोकात मग ते म्हणते नाही, कारण हे जगाला खरं मानणारी लोक, जगाच्या नादी लागलेले लोक, भौतिक या ठिकाणी वस्तूमध्ये सुख पाहणारे लोक हे स्थूल बुद्धीचे आहेत. यानं बुद्धीचा उपयोग केलेला नाही. हे स्थूल बुद्धीचे लोक आहेत, कारण विचार केलेला नाही. आणि जे विचारी लोक आहेत तर त्या भौतिक सुखात रमत नाही, भौतिक जगात रमत नाही, भौतिक संपत्तीत, त्या भौतिक वस्तूत. भौतिक शब्दाचा अर्थ भूतापासून झालेली. जे भूतापासून झाले त्याला काय म्हणायचं? भौतिक. भौतिक. आता भूत पाहिले आपण कोणते कोणते? किती भूत आहेत? 5 भूत आहेत. ते पाहिले पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश. आणि हे सगळं भूतापासून झालं. आता आपण भूतापासून झालो का? शरीर आपल्याला कळतं का? आपण शरीर आपल्याला कळत. म्हणजे देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. कारण देह नव्हे, देह मी नाही असं कळून घे. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा करे. आपले तुकोबाराय सांगते की देहाला माझं म्हणू नका, मग तुम्हाला कळन देह माझा आहे का. मग देह जर माझा आहे तर पांढरे केस काऊन होऊ दिले? आवडते का तुम्हाला? नाही आवडत. का होऊ दिले? म्हातारपण का येऊ दिलं? आता मृत्यू तरी येऊ देऊ नका. पहा जेवढं जमन तेवढं. जमन का नाही? काय मृत्यू? कारण शरीराला धरून जर म्हणलं तर मृत्यू येणारच. आणि शरीराला सोडून मृत्यू नाहीच. जीवन देखे मरण. मरण कोणला आहे? शरीर. जिची तिला चोप नाही, शेणपुंजीला झोप नाही. देहाचं मरण पण देहाला माहित नाही. आपल्याला माहित आहे पण आपलं मरण नाही. जीवन देखे मरण. कारण जीव मरत नाही. आपण काय म्हणतो? जीव कधी गेला? जीव मेला म्हणतो का गेला म्हणतो? जीव मरत नाही. आपण कोण आहे? महाराज सांगत असते अरे जरा जीव लावून ध्यानात घ्या. आपलं चाललंय ते महाभारत पांडवाचे, रामायण रामाचे. असू द्या, चांगलं का काय शिक्षण आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्याही पुढं ज्ञानेश्वरी आपली, भगवद्गीता आपली निमित्त केले अर्जुनाला. आणि ज्ञानेश्वरी मध्ये तर ज्ञानेश्वरी आपल्यासाठीच लिहिली. माझा मराठाची बोलू कौतुके अमृताही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवे. आपल्यासाठी पक्वान्न तयार केले, आपल्यासाठी अवतार घेतला.
लोपले ज्ञान जगी हित नेनती अवतार पांडुरंगा. त्याच तिथीला त्याच वेळेला अवतार पांडुरंगा नाव ठेविले. तो देव कुणाला गीता सांगायला सोपी करू तुमच्या आमच्यासाठी. ते माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. देव माझा आहे ज्ञानोबा माझा आहे तुकोबा माझे. कारण त्यानं माझ्यासाठी केलं. मला सांगितलं आता सुख होता. आता त्यांचं आपण ऐकलं. बऱ्याच गोष्टी आपण मनावर धरल्या आणि मनावर धरल्याशिवाय झालं का? आता एवढं बी त्यांचं बोलणं मनावर धरायचं. म्हणून काय मनावर धरायचं तर त्यांच्या ग्रंथाचा अर्थ कळायला पाहिजे आपल्याला. त्यांचे वाक्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा. कोर्टामध्ये आपल्याला काही करता येत नाही. महाराज सांगत असते वकील लावून तिथं त्या ठिकाणी जेथपर्यंत जातो पण कामच करून दाखवतो. पैसा देऊन वकिलाला. कारण याला जाता येत नाही तिथं, याला बोलता येत नाही तसं बोलत. वकील लावून केस लढितो. मग तशा प्रकारचं त्या ठिकाणी इकडं प्रयत्न त्याचे किती चालू आहेत. पण इथं कळणार नाही का? कळा. पण प्रामाणिकपणा पाहिजे. आपल्याविषयी आपण प्रामाणिक राहा. कोणाविषयी? आणि जो स्वतःविषयी प्रामाणिक नाही तो दुसऱ्याविषयी काय प्रामाणिक राहा? जो स्वतःच कल्याण करू शकत नाही तो दुसऱ्याचं काय करणार आहे? म्हणून साधू संतांना सांगितलं तुम्ही तुमचंच कल्याण करा काय, आपली आपण करा सोडवा. आणि संसाराचं बंधन आहे प्रत्येक जीवाला आणि ते लवकर तोडा. काही काय म्हणते म्हातारपणी पारमार्थ करावं म्हातारपण आल्यावर. पण म्हातारपण येईन का? सगळे लोक म्हातारा होऊनच मरते का आधी बी मरते? ज्याचं घर आहे त्याला घरामध्ये जायला मोकळी बसते. कधी जाऊ शकतो तो? तुमचं घर आहे, तुम्हाला घरी कधी पण जाता येत. पण जर का आम्हाला तुमच्या घरी यायचं असलं तर विचारावं लागत. रावसाहेब भाऊ आहेत का घरी? हा ते म्हणले या या या. मग यावा. बसा म्हणले तर बसा. तशा प्रकारचं हे घर कोणाचं आहे? शरीर रूपी घर कोणाचं आहे? कोणाचं आहे? हा काळाच आहे ना हो. ते हे काळाचे धन कुबेराचे. इथं सत्ता कोणाच चलती? त्याला कोण नेणार आहे? काळ नेणार आहे का नाही? कधी नेणार आहे माहित नाही पण नेणार आहे. हा घडी घडी काळ वाट याची आहे अजून किती आहे अवकाळ हाची. अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. अरे बोध करून घे मनाला. हाच हे का माहित नाही का आपल्याला? ऐसा असो नाही अनुभव. आपल्या पुढून किती लोक गेले? घरातले गेले नाही का गावातले गेले नाही? गेले का आपलं शरीर गेलं नाही? मृत्यू या ठिकाणी आहे पण आपल्याला नाही. चांगले मृत्यू कोणला आहे? देहाला आहे. आणि देह आपण आहेत का? देहाचा ना आपला संबंध आहे का? का नाही? ते बदललं मी नाही बदललो. आपण पहिलेच आहेत का आताच आहेत? पहिलेच आहेत. लग्नामध्ये आहेत का तुम्ही? नाही आहेत ना लग्नामध्ये. त्याच्या आधी होते तुम्ही. आणि शरीर लग्नातलं आहे का आधीच आहे? कारण हे एका तासामाची कोटी सृष्टी हे बदलायला लागण्याचा प्रचंड वेग आहे. स्थूल मानानं 3 वेळेस बदलत. बारीक जर पाहिलं तर एकनाथ महाराज हरिपाठा सांगते एका तासामाची कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोच पाहणारा बदलला का? तो कोण आहे? तोच आहे का? मीच आहे. मीच आहे. म्हणजे आपण या शरीराहून वेगळे आणि शरीराहून वेगळे म्हणल्यावर मरण आपल्याला नाही. अमर रहा अमर रहा खरे की पहा खोटे. आणि तुकाराम महाराज
तेच सांगते की तुम्हाला मरण नाही, पण तुम्ही मरणाऱ्या देहाला मी म्हणायला लागले त्याचे संबंध म्हणजे आपले संबंध, त्याचं नातं म्हणजे आपलं नातं, त्याची सगळं काही त्याचं आपण आपल्याकडे लावून घेतलं, त्याच्या मरणा सगळं आपल्याकडे लावून घेतलं, पण त्याचा ना आपला काही संबंध नाही, कारण याची राख होणार आहे, राख म्हणून राख लावायची असते. आताच म्हणले ते बुक्का लावा लागतो म्हणले, कशामुळं? पण म्हणून तुम्हीच म्हणले ना, हेच म्हणले नाही प्रवासात. की बुक्का लावायचा, हे म्हणले बुक्का काऊन लावायचा, याचा बुक्का होणार आहे, लावा बुक्का. हा, अगोदर महाराजाला लावा, लावलंच नाही तुम्ही, हा, आणि मग बाकीच्या लावा, मग महाराज सगळ्याला लावितो, म्हणजे अशा प्रकारची राख होणार आहे. ते आज काय होणार आहे? राख होणार आहे. म्हणून काय ध्यानात घ्या, राख द्या, आपली होणार नाही बरं का, आपल्याला शरीराची लक्ष्याला ठावा स्मशानीच झाला प्रेत रूप शरीराचा पा गाथा पा, गाथा पाहिला की माथा जागावर येत असतो. अरे पैशासाठी इंग्रज शिकायला लागले, इंग्रजी आपली भाषा नसून शिकायला लागले, आणि कल्याणासाठी मराठी लक्षात घेणार. काय लोक आहेत, पैसे देऊन शिकायले इंग्रजी, आणि त्यांना अक्कल बिघडायला लागली. कशामुळं? ही परप्रांतीय लोकांची भाषा शिकून, त्याची संस्कृती आली त्याच्या भाषा सांगच, आणि हे मराठी साधू संतांनी आपल्याला सांगितलं, तिचा गौरव केला, म्हणून त्या मराठीचा मान वाढेला. ज्ञानोबा रायना, तुकोबा रायना मराठी भाषेत ग्रंथ लिहिले, आणि आपण किती भाग्यवान आहोत की त्यांच्या त्या ठिकाणी भागात आपण आपला शरीर भेटलं, आणि हे त्यांचं बोलणं आपल्यापर्यंत कळायला उशीर लागला नाही. इतकं सोपं जगाच्या पाठीवर कुठं ज्ञान नाही, जेवढं ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञान आहे, जेवढं हरिपाठात उघड आहे, जगाच्या पाठीवर कुठंच नाही, म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. आणि म्हणून इतका सोपा परमार्थ कुठं नाही, आणि म्हणून लक्षात घेणं ही गरज आहे. आणि उद्या घेऊ, नंतर करू, करता येईल, अजून कुठं वेळ आहे. काही म्हणते आमचे पोरं सोरं सोयीला लागू द्या, आणि तोवर तुम्ही सोयीला लागले तर मग हा नाही, देहाचा भरोसा, उधार माल घ्यावा कसा, देहाचा काही का नाही, घडी घडी काळ वाटे याची पाय. हा, कोण दिवस येईल काय सा नाही, देहाचा भरोसा, म्हणून करावी तातडी संत समागमे, धरावी आवडी, आणि करावी तातडी परमार्थाची. गडबड करा म्हण, कशाची? लवकर, कारण नका करू नाश भविष्याचा, म्हणून देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी. त्यानं 4 मुक्त्या प्राप्त केल्या. कोणत्या कोणत्या मुक्त्या? सलोकता म्हणजे चांगल्या लोकाला जाणं, समीपता म्हणजे देवाच्या जवळ जाणं, स्वरूपता देवासारखंच होणं, आणि साविज्यता देवच होणं. आणि संतानं जी मुक्ती सांगितली देवच होणं, मुक्ती साविज्यता वरा हे जी करा बापांनो. साविज्य मुक्ती देवच होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती संसार करू म्हणती ते करती. हा नाही, देव होऊ म्हणती ते होती, बननी तो बंदी, नाही तो चलो पर बन. झाला तर झाला, संसार अदृष्टाधीन आहे, आणि परमार्थ आपल्या प्रयत्नानं, म्हणून तर सांगितलं प्रयत्न करायचं. करा रे बापांनो, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे करा. कारण आपण प्रयत्न केला तर आपल्याला हे प्राप्त होऊ शकतं. साधू संतांचं जे काही त्यांना सिद्ध असलेलं स्वरूप आपल्याला सांगितलं ते आपल्याला लक्षात येऊ शकतं, पण आपण तशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे. हे अभ्यास आपल्याला करता येतो,
आणि ब्रह्मदेवाला सुद्धा हे अवघड आहे ना आपल्याला सोपं आहे, आपण भाग्यवान आहोत. म्हणून तो सुद्धा दुःखी. आपण बघितलं अब्रह्म गुणान लोका पुनरावर्तिनो अर्जुना मामुपेते तू कोणते पुनर्जन्म न विद्यते. तू मला प्राप्त झाला की तुला यर्जा नाही आणि सगळ्याला यर्जा आहे. हा ब्रह्म गुणान लोक सगळे पुनरावृत्ती, सगळं दुःख आहे, जन्म मरण आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे, मी हा कोण करावा विचार. हे ज्ञानेश्वर आपल्याला विचार करायचं सांगितलं, विचार करता येतो. म्हणून विचार करायचं दारिद्र्य या ठिकाणी ठेवू नये, कारण आपण मोठे भाग्यवान आहोत. कारण विचारानं आपल्याला सत्यापर्यंत जाता येत. म्हणून इंद्रियानं आपण जगाला पाहायला लागलो, ते इंद्रियच खोटे, जगच खोटे. कारण आपण पाहिलं का खोटे, स्वप्नात नाही. आपण का खरे, आपण तिने अवस्थेत आपण खरे. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे देवाचे द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी. म्हणून त्या ठिकाणी म्हणा, तुम्ही काय म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून तुम्ही हरी हरी म्हणी जा. का म्हणा, हरी आहे म्हणून हरी म्हणा. हे बाकीच्या गोष्टी नाहीत ना, ज्या खोट्या गोष्टी, खोट्या वस्तू दिसायला लागल्या त्या नाहीत. आणि हरी आहे, जो आहे ते म्हणा, ते नाही ते कशाला म्हणायला लागले. हरी बोला नाही तरी व्यर्थ गलबला. दुसऱ्या हरिपाठात नाथांच्या सुद्धा हेच सांगितलं, हरी हरी म्हणा. हरीला सोडून जे बोलणं ते व्यर्थ बोलणं, बरळ नाही. व्यर्थ गलबला करू नका. अनंत वाचाळ बरळती बरळ नाही म्हणजे काहीच्या काही बोलणं ते. अनंत वाचाळ बरळती दया कैसा गोपाळ पावे हरी. पर्वताप्रमाणे पातक करणे वजरले पोहणे अभक्ताशी नाही ज्याशी भक्ती तो पतिता भक्त. अशा प्रकारचं खूप त्या ठिकाणी महत्वाचे साधू संतांच्या शब्दाचा अर्थ करावा आणि आनंदात राहावा. हे आपलं धन आहे. आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. ज्ञानेश्वरी आपलं धन आहे, गाथा आपलं धन आहे. आपण खूप श्रीमंताचे लेख आहेत. कोणाचे? श्रीमंताचे. खूप या ठिकाणी भाग्यवान आहोत आपण की आपल्याला हे भांडवल मिळालं. याच्या आनंदात या ठिकाणी राहता येतं आणि आनंदाचा उत्सव करता येतो. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. आणि याच्यातून काय कळण, जिकडे पाहे तिकडे सर्वमय. अरे सगळीकडे परमात्मा आहे असं कळण. जिकडे पाहे तिकडे दिसी. या भांडवलाचा उपयोग केला तर आपण बी देव आहेत असं कळण. कारण जनिवणी अवघा देव वासनेचा पुसवा ठाव मग वळगा तो वासुदेव आयसा म्हणी वसुद्या भावगा. कारण सगळीकडे कोण आहे? देव आहे. विठ्ठल झडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय म्हणले? हरिमुखी म्हणा. दोनदा सांगितलं बर का. हरिमुखी म्हणा आणि पुण्याची गणना. त्या पुण्याचं गणित करता येत नाही, गणना करता येत नाही. किती पुण्य केलं मोजमाप करता येत नाही. कारण हरी हरी म्हणणाराचं पुण्य एवढं झालं. पुढं सांगितलं असोनी संसारी जिव्हा वेगू करी. की जिव्हा आहे आपल्याला यानं नामस्मरण करता येतं. वेग करा. कारण नामस्मरणा वाचून काळला का जाऊ देऊ. नामस्मरण करीत राहा. असोनी संसारी म्हणले आता हे आमच्या माग काम आहेत. पण तिथं असून बी देवाचं नाव घ्यायला काही अडचण नाही ना. कारण दुसऱ्या हरिपाठात सांगितलं हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता भांडता कोटता. सांगितलं का नाही? सर्व कार्य करता हरी कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कोणतं बी काम करताना सर्व कार्य करता म्हणल्यावर काही बी करता देवाचं नाव घ्यायची काही अडचण नाही. आणि म्हणून म्हणले असोनी संसारी. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळी
संसारामध्ये राहा, परंतु नामस्मरण त्याच करा, त्याचे होऊन राहा. कोणाचे? जशी मुलगी आपलीच असती, परंतु ती सासरला गेल्यावर ती आता तिकडची झाली. कोणकडची झाली? तिकडची. आणि आता परत जरी आपल्या घरी आली तरी पण तिकडची म्हणून राहते. ठीक आहे. तसं कोणाचे म्हणून राहा? आता त्याचे म्हणून राहा. आता लोक संसारात राहिलो ते कुमारी के मुलीसारखं, आणि आता संसारात राहा लागलो संतांचं ऐकून तर त्या विवाहित मुलीसारखं. ती बी आता माहेरामध्ये आहे, आली 4 दिवस, पण इथल्या वस्तू विषयी ममत्व नाही, वापरायला लागली घराला दाराला, इथल्या वस्तूला पण ममत्व नाही, माझेपणा नाही. तसं संसारामध्ये राहा पण माझेपणा टाकून द्या. माझेपणात बाधक येथे काय मी आहे माझे, कोण वागवी वजे द्या केवी रिजे. अरे देह तर काळाच आहे, देह काळाचे बातुके, कारण देह कोणाच आहे? जो काळाचा किसुसटा, जो आशेचा दारवंटा, जन्म मरणाचा ओखटा स्वभाव जे. आयशे जे शरीर ते न पवती पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. हे काळाची खिचडी, काळाचा घास आहे. देह म्हणजे काय? खाल्लं नाही त्यानं, किती आयुष्य गेलं? काळ देहास्य. हा, 45 वर्ष कोणी खाल्ली? काळा किती राहिले सांगता येत नाही. हा, मग खाल्लेले कोणाचे होते? काळाचे. राहिलेले कोणाचे? काळाचे. ना आपलं काय? तेरा या कोई नाही. हा, आपला देव, आपण देवाचे. देव माझा, मी देवाचा. देवाचा ना आपला सन्मान. आपण देवाचे होऊन रास. आणि म्हणून सांगितलं असोनी संसारी जेव्हा वेगो करी. वेदशास्त्र, वेदानं शास्त्रानं सुद्धा हात वर करून सांगितले. बाह्या सदा वेदानं शास्त्रानं सुद्धा हेच सांगितलं, हेच करा. कारण वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. नकळेची विषय आणला म्हणून उघड बोलिलो. वेद ज्या मार्गाने गेला मी त्याच मार्गाने चाललो. कारण वेदानं आपलं कल्याण सांगितलं. ज्ञानोबा आहे ना, तुकोबा आहे ना, साधू संतांना, शंकराचार्यानं आपलं कल्याण व्यासानं, व्यासाचा मागोवा घेत आचार्याचे वाट पुसत. म्हणून हे सगळं ज्ञान परंपरा आपल्यापर्यंत आली, आणि हे सगळं व्यासानं, ज्ञानोबारायानं आपल्यापर्यंत आणलंय. आणि हे ज्ञान आपल्याला घ्यायचं म्हणजे वेदाचं ज्ञान आहे. असूनही संसारी जेव्हा वेगो करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. 6 शास्त्र, 4 वेद, सगळ्यांना आपल्याला हे सांगितलं. किती वेद आहेत? 4 वेद. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, 4 वेद, 6 शास्त्र. कोणते कोणते? सांख्य, पतंजली, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. हे 6 शास्त्र. 18 पुराण. खूप अशा प्रकारचा विस्तार आहे. म्हणून लक्षात घ्यायचं की ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा. व्यासानं सुद्धा सांगितलं महाभारतामध्ये की द्वारकेचा राणा, द्वारकेचा राजा नाही ब्रह्मांडाचा राजा आहे, पण पांडवाच्या घरी काम करीत होता. काळी धर्मा घरी उचिष्ट ते, भाविकाचे गाज अंगे देव करी. धर्मा घरी काळी, धर्माच्या घरी उष्ट काढ. कोणी? भगवान कृष्णानं. भाव काय होता? भाव. जो परमात्मा स्वतः त्या ठिकाणी उचिष्ट पत्रवाड्या त्या ठिकाणी काढल्या, आणि अर्जुनाच्या रथी होय हा सारथी. देवाने काम केले नाही का? साधा वया साधा वया भक्ती काज नाही लाज करी. अशा प्रकारचा परमात्मा आमचा. म्हणून व्यासानं उदाहरण दिलं द्वारकेचे राणे. द्वारकेचा राजा आहे, पण कुठं काम करायला लागलाय? हे पुराणामधलं सांगितलं की द्वारकेचा राजा आहे, पण कुठं त्या ठिकाणी राहिला, कुठं काम केलं? आता द्वारकेचा, पण राहत होता पांडवाकड. दिसता राहत नव्हता, तर सर्व कामे त्याचे केले.
कोणाची सांगता करी न सांगता काही सांगायचं जेव्हा म्हणलं तेव्हा जे म्हणलं ते सर्व त्यांचं पूर्वीला आपण महाभारतात पाहतो की रात्री त्या ठिकाणी ऋषी लोक जीव घातले त्या लाक्षागृहातून यांना सुखरूप बाहेर काढलं निमित्त केलं दुसऱ्याला पण कृष्णानंच त्याला सगळं काही वाचिलं प्रसंगी युद्धामध्ये सुद्धा सार्थ पण त्या ठिकाणी पत्कारलं आपण पुढा राहिला पायकू पाठीशी घातला शरण आला म्हणून पाठीमाग घातलं कारण बाण पुढे येत होते म्हणून अर्जुनाला पाठीमाग अशा प्रकारचा मागे पुढे उभा राहे संभाळ आली आघात निवारावे असा परमात्मा रक्षित असतो म्हणून व्यासांचं उदाहरण महाभारतातलं देऊन ज्ञानोबरायाने सांगितलं की शरणांगते शरण्य मीची एकू देवाला शरण जा सर्व बाजूनं आपलं रक्षण होईल मग व्यासाचं उदाहरण महाभारतातलं देऊन सांगितलं ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा द्वारकेचा राणा त्यांचं कल्याण तर केलंच पण संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न त्यांच्यावर येऊ दिलं नाही प्रारब्ध त्यांचं विपरीत होत तितकं प्रारब्ध आपलं विपरीत नाही पांडवासारखं वाचा महाभारत किती विपरीत प्रारब्ध होतो अर्ध्याच्या वर आयुष्य त्यांचं वनवासात गेलं काय विपरीत प्रारब्ध होत असं प्रारब्ध असताना सुद्धा देवाच्या सानिध्यामध्ये ते प्रारब्ध त्यांना अनुकूल झालं की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होता काय किती दुःख असू द्या महाराज सांगत असते संसार किती दुःखाचा असू द्या जो देवाचं नाव घेईल त्याला संसारात सुद्धा दुःख होणार नाही आणि शेवटी त्याचं कल्याण होईल हरिमुखी गाता हरपली त्या नाही मागोता जन्म घेणे आता चिंता राहणार नाही आणि पुढं जन्म भेटणार नाही हे परमार्थाचं फळ आहे म्हणून हेच आपलं करायचं आणि हेच जर केलं त्याच्यातच कल्याण आहे म्हणून हे आपल्याला त्या ठिकाणी साधू संतांची शिकवण आहे आपण खूप भाग्यवान आहोत आणि ते आपण या ठिकाणी भाग्यवान असल्यामुळं आपल्यापर्यंत हे संतांचा बोध आला कारण हे परमार्थ सगळ्यांना वाटत असतं की सगळ्यांना करावं परंतु हे कोणाच्या भाग्यात नसतं भाग्यवंता हेची काम किंवा बहुता सुकृतांची जोडी जो पुण्यवान आहे त्यालाच हा मार्ग दोषत असतो की ज्याचं अनंत प्रकारचं पुण्य झालेलं आहे निष्काम पुण्य झालेलं आहे त्यालाच त्या ठिकाणी देवाचं नाव मुखाला येत असतं त्यालाच भक्तीचा मार्ग गवसत असतो अशा प्रकारच्या या ठिकाणी आपण बघायला लागलो आता आपला वेळ संपलेला आहे म्हणून या ठिकाणी झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ पसायदान होईल आता विश्वात्मके देवे येणे वागेल पोषावे तो सोनी मद द्यावे पसायदाने जे काळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी घटी वाढो भूताकडे पडो मैत्रीचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल ते लावो प्राणिया वर्षो सकळ मंगळी विश्वर शांती माझे आहे अनाथ मंडळी वेद हृदया होता सदा कल्पतरुचे आरव दैतना चिंतामणीचे गाव बोल दिले वृक्षांचे चंद्र मातंडे तापहीन ते सर्वाही सज्जना सूर्य बिंबहोणा सर्वसुखी पूर्ण होणे लोकी भजजवादी मूर्ती अखंडित आणि विशेष लोकी विश्वेश्वराव हा होईल दान पसाव हे वैज्ञादेव सुख्या हे वैज्ञादेव सुख्या हे वैज्ञादेव सुख्या सीतादेव तुकार पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज शांती धर्म एकनाथ महाराज सर्व संतांनी जय